क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच MPSC ग्रुप सी पूर्व परीक्षा आज 11 जानेवारी 2026 रोजी पार पडली. या परीक्षेची आपण या व्हिडिओमध्ये संभाव्य उत्तरे पाहूया. तर ही संभाव्य उत्तर चालू घडामोडी करंट अफेअर याचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपले जे उत्तर आहे चेक करा आणि तुमचे किती प्रश्न बरोबर आले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचा कोणता प्रश्न चुकला आहे याबद्दल पण तुम्ही माहिती द्या. तर आता आपण पाहूया ग्रुप सी पूर्व परीक्षा 2025चे संभाव्य उत्तर चालू घडामोडीचे. तर हा सेट डी आहे, तिथले हे प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न 36 नंबरचा आहे. PM धान्य कृषी योजना PMDDKY बाबत खालीलपैकी योग्य कथन ओळखा. तर अ स्टेटमेंट काय दिलेलं आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2025 रोजी PMDDKY योजनेला मंजुरी दिली. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. ही योजना 200 कृषी जिल्ह्यामध्ये विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन केली आहे. तर हे स्टेटमेंट चुकीचे आहे. तर हा 200 नाही 100 जिल्हे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणारा ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे, फक्त ए. त्यानंतर पुढला प्रश्न, सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषद 2025 ही 4 ते 6 नोव्हेंबर 2025 दरम्यान कुठे म्हणजे डॅश इथे पार पडली. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 1 दोहा कतार. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो. आपण खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूंना 2025 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए बी सी म्हणजे अ ब क ड यांना पद्मश्री मिळाला आहे. आणि जो डी ऑप्शन आहे PR श्रीजेश हे हॉकीचे खिलाडी आहेत, त्यांना पद्मभूषण मिळालेलं आहे. तर हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक ए म्हणजे पहिला ऑप्शन अ ब क बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारण्यात गेलं, ECI बद्दल आपल्याला विचारण्यात गेलं आहे. निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे खालीलपैकी कोणते एकत्रित डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ECI नेट म्हणजे 2 बरोबर उत्तर राहणार आहेत या प्रश्नाचं. त्यानंतर पुढला प्रश्न, राष्ट्रीय प्रगतीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3 नितीन गडकरी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 2025च्या डुरंड कपमध्ये कोणत्या संघ उपविजेता ठरलेला. काय विचारलेलं आपल्याला, उपविजेता. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2 डायमंड हार्बर फुटबॉल क्लब हा उपविजेता आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या शहरात 11वी एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक प्लस पार पडली. तर याचं उत्तर राहणार आहे व्हिएतनाम म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवात पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3 सई परांजपे यांना हा जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न पाहूया. 1985 मध्ये विद्यापीठांच्या संस्थेपासून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठेच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 1 प्रोफेसर उमा कांजीलाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने नागपूर जिल्ह्याच्या डॅश कोणत्या गावात सुरू केलेली आहे. तर हा गाव हिंगणा आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर उत्तर राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न, हैदराबाद येथील झालेले 72वे मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेत मिस वर्ल्ड खिताब जिंकणारी ओपेल सुजाता चुंग
यांगसरी कोणत्या देशाची आहे? तर ती थायलंड या देशाची आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी योग्य कथनने ओळखा. निसार म्हणजे नासा इस्रो सिंथेटिक एपेचर रडार मिशन हा इस्रो आणि नासा यांच्या संयुक्त प्रकल्प आहे. हा बरोबर आहे. स्टेटमेंट अ. दुसरा स्टेटमेंट काय दिलेला आहे? निसार मिशनचे प्राथमिक उद्देश भूमी आणि बर्फाचं विकृतीकरण, भूमी परिसंस्था, महासागरीय प्रदेशाचे अध्ययन करणे आहे. हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अ, ब दोनही बरोबर याचं उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा किती निर्धारित केलेली आहे? तर ही मर्यादा 2.5 लाख आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 बरोबर उत्तर राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर 2025 मध्ये घर खरेदी करणाऱ्याच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण निर्णय देताना आवासाच्या अधिकाराला संविधानाच्या कुठल्या अनुच्छेद अनुसार मूलभूत अधिकार म्हणून घोषित केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2 अनुच्छेद 21 मध्ये हे मूलभूत अधिकार म्हणून घोषित केलेला आहे. आता लास्ट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो करंट अफेअर्सचा. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025 साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्रामपंचायतला स्वर्ण पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर ही ग्रामपंचायत आहे ऑप्शन क्रमांक 1 ग्रामपंचायत रोहिणी. तर ही विद्यार्थी मित्रांनो आपले संभाव्य उत्तर आहेत चालू घडामोडीचे. तर तुमचे कोणते प्रश्न बरोबर आले आणि कोणता प्रश्न चुकला याबद्दल पण माहिती द्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये, आणि तुमचे किती प्रश्न बरोबर आले चालू घडामोडीचे हे पण सांगा. यानंतर आपण इतर सब्जेक्टांचे पण संभाव्य उत्तर पाहूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतर आपण दुसऱ्या विषयाचे पण संभाव्य उत्तर पाहूया. धन्यवाद.